ताबडतोब जर हा रस्ता बनवत नसेल, ओके खड्डे बुजवत नसेल, हाँ ओके तर हाँ जवळपास 1 आठवड्यानंतर हाँ महागावमध्ये चक्काजाम करण्यात येईल. हाँ हा शेवटचा इशारा ओके मी अभियंत्यांना देत आहे, प्रशासनाला देत आहे. नमस्कार, मी दीपक सनतकर. आपण सर्वांचं आपल्या आवाजमध्ये स्वागत आहे. मी सध्या महागाव रस्त्यावर आहे. अहेरी महागाव हा जिल्हा अंतर्गत रस्ता आहे. या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडून रहदारी करताना नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. दुचाकी व चारचाकी वाहन चालक या ठिकाणी अपघात होऊन त्यांना जखमा झालेल्या आहेत. या संदर्भात महागाव ग्रामपंचायतचे उपसरपंच व तथा सामाजिक कार्यकर्ते संजय ओलने आहेत. त्यांच्याकडून आपण या संदर्भात रीतसर माहिती घेऊया. काय सांगाल या रस्त्या संदर्भात? हा रस्ता बनवलेला आहे जवळपास 2024. तर हा रस्ता ज्या वेळेस बनवला त्यानंतर जवळपास 6 ते 8 महिन्यानंतर हा साईडचे खड्डे पडलेले आहेत. 6 ते 8 महिन्यानंतर. ओके त्यानंतर गड्डे पडल्यानंतर मी संबंधित तक्रार कोणती तक्रार अभियंत्यांना सुद्धा केला आहे, कंत्राटदारांना सुद्धा केला आहे. ओके वारंवार त्यांना तोंडी तक्रार देऊन सुद्धा आजपर्यंत ते गड्डे बुजवले नाही आणि फक्त टाळाटाळ करून राहिले की कंत्राटदाराला सांगतो. आम्ही पण कंत्राटदाराला सांगितलं, अभियंत्यांना पण सांगितलं, पण आतापर्यंत काही गड्डे बुजले नाही. हे फक्त लोकांचा जीव कसा जाईल याची वाट बघत आहेत का काय असं वाटत आहे. ओके त्या कारणाने या संबंधित रस्ता बनवण्याच्या भ्रष्टाचारामध्ये अभियंता, ठेकेदार आणि संपूर्ण प्रशासन जबाबदार आहे असं तर आम्हाला वाटत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंत्यांना तुम्ही काय सांगा? ताबडतोब जर हा रस्ता बनवत नसेल, ओके खड्डे बुजवत नसेल, हाँ ओके तर हाँ जवळपास 1 आठवड्यानंतर हाँ महागावमध्ये चक्काजाम करण्यात येईल. हाँ हा शेवटचा इशारा ओके मी अभियंत्यांना देत आहे, प्रशासनाला देत आहे. ओके आणि संबंधित हा. खड्ड्यांमध्ये कोणाचे जीवितहानी, अपघात वगैरे काही झालेला आहे तर याला संपूर्ण जबाबदार प्रशासन आणि संबंधित PWD चे अभियंते असतील. अशा प्रकारे या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते संजय ओलने यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे रस्ता दुरुस्ती संदर्भात मागणी केलेली आहे.